नमस्कार मित्रांनो, वंश किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिसळ पाव। बघा, मी इथे मिसळ बनवलेली आहे, अशी छान झणझणीत झालेली आहे। चला तर आता आपण याची रेसिपी बघूयात। इथे मी मोड आलेली मटकी घेतली आहे, ती छान दोनदा धुवून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये थोडं पाणी घालून थोडी हळद, थोडं मीठ घालायचं आहे। आता आपण ही मटकी आपली उकडू देऊयात 5 ते 10 मिनिटपर्यंत। मिसळसाठी मी इथे एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे। इथे 2 मी कांदे घेतलेले आहे, लसूण, आलं आणि 2 हिरवी मिरची। इथे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर। आता आपण या सगळ्याची पेस्ट करून घेऊयात, मिक्सरला वाटून घेऊयात। इथे आपली पेस्ट रेडी झालेली आहे। आता आपण मिसळ बनवून घेऊयात। इथे तेल गरम झालेलं आहे, आपण यामध्ये जिरे घालून घेऊयात, कढीपत्ता घालून घेऊयात। यामध्ये आपण आपली ही जी पेस्ट आहे मसाल्याची ती घालून घेऊयात। मसाला आपण छान होऊ देऊयात। इथे आपला मसाला छान झालेला आहे। हा मसाला व्हायला आपल्याला जवळपास 3 ते 4 मिनिट लागलेले आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा हळद घालून घेऊयात, 2 चम्मच मी इथे लाल तिखट घेतलेला आहे, मिरची पावडर, 1 चम्मच धने पावडर आणि 1 चम्मच जिरे पावडर घेतलेली आहे, ती घालून घेऊयात। आणि इथे मी मिसळ मसाला घेतलेला आहे 2 चम्मच, तो घालून घेऊयात आणि छान मिक्स करून घेऊयात। हे पण आपण 1 मिनिट छान मसाले होऊ देऊयात यामध्ये। यामध्ये आता आपण थोडं पाणी घालून घेऊयात आणि यामध्ये आपण उकळलेली मटकी आहे ती आता आपण मसाल्यामध्ये यात घालून घेऊ आणि त्या मटकीतलं जे पाणी आहे ते सुद्धा आपल्याला यात टाकायचं आहे। तर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि याला आपण एक उकळी येऊ देऊयात छान। मटकी छान झालेली, आता आपण कोथिंबीर घालून घेऊयात थोडी। इथे आपली मिसळ छान बनून झालेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।